अरे राम राम रे बोट्ट्यो, काय म्हणता? मी कार्तिक. तुम्हाला तर माहित आहे आपला 30 डेज 30 ब्लॉक चॅलेंज चालू आहे. चला मग आपण उठलो निघालो सरळ रनिंग करायला आपल्या घोड्याला घेऊन. रनिंग वगैरे करून घेतली आणि आलो सरळ आपल्या जिममध्ये आपला वॉर्मअप गिरमअप सर्व आटपून घेतला. निघालो घराकडे सरळ आपल्या घोड्याला घेऊन. घोड्या दोन दोन गोष्टी सांगू राहिल्या. म्हटलं ठीक आहे भाऊ, काही विषय नाही. मग तयारी वगैरे केली आणि गेलो सरळ मंदिरात, कारण भाऊ होता आज आपला 12वीचा पेपर. दर्शन घेणं तर भाऊ गरजेचं आहे ना, नाही तर वाट लागून जायची होय. आलो ना सरळ पेट्रोल पंपवर आणि आपल्या मायलेजच्या आणि डायरेक्ट पेट्रोल टाकून घेतलं. निघालो सरळ रस्त्यानं. भेटले ना भाऊ आपले दलिंदर सगळे. मग का आता काही वांधाच नाही, म्हटलं पेपर असा खतरनाक जाते भाऊ, आता काही विषयच नाही आहे. पोचलो ना कॉलेजचा माहोल तर भाई वेगळाच न हो. मग भाऊ पेपर वगैरे दिला आणि आलो ना सरळ बाहेर. तर अशी गर्दी सुटली की भाऊ घरी जायची एवढी काही की बा पेपरच का सोडवला येणं. निघालो ना भाऊ मग घरी जाताना पोट्टे भेटले ना, सोडता जाता म्हटलं काही विषय आहे का, बसारे गाडीवर. फटकनी घरी आलो, कपडे वगैरे बदलले, निघालो ना भाऊ वावरात, कारण आपल्याला आणायला जायचं होतं मेथी. वावरात गेलो, सगळा हरभरा वगैरे बघून घेतला. आला होता ना भाऊ हरभरा आपला सोंग्यावर. मग काय भाऊ उचललं रपकनी गट्टन ठेवलं ना गाडीवर, कारण आपल्याला फटाफट जायचं होतं. गपकनी गाडी आणि रपकनी किक मारून निघालो ना भाऊ रस्त्यानं. तिथं काही जमलं नाही म्हणून समोर घेऊन घेतलं गट्टन. डायरेक्ट आलो चौकात कोण आपल्याला विकायची होती आज गट्टी. आज चिनोबून होते. मग मी एकनी सर्व मेथी विकून टाकली. निघालो ना भाऊ दुकानाकडे. पोट्टो तुम्ही एक पाहिला असेल, सकाळी रनिंगला येताना माझ्या अंगात जर्किंग होतं, तिकून जाताना नव्हतं भाऊ. ते होतं इथं ठेवलेलं, मला काही आठवण नाही. घरी गेल्यावर माहीत पडलं असते की नाही भाऊ, बम रट्टे भेटले असते. मग निघालो सरळ दुकानाच्या इकडे, दुकानावर काम वगैरे करून घेतलं. निघालो ना भाऊ मग सरळ घरी. चला आजच्यासाठी एवढं, भेटू उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.